त्या वाड्यात एक मुलगी फक्त भाड्याने राहायला आली होती, पण तिला माहीत नव्हतं की त्या रात्री तिच्या दारावर ठेवलेलं एक पत्र तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. आणि ज्या मुलाशी ती कधीच बोलली नव्हती तोच तिचं शेवटचं प्रेम बनणार होता. पुण्याच्या त्या जुन्या वाड्याला बाहेरून पाहिलं तर तो फक्त एक साधा, थोडासा जुना वाटायचा, पण आत त्याच्या भिंतीमध्ये अनेक न सांगितलेल्या आठवणी दडलेल्या होत्या. त्या वाड्यात आरव राहत होता. तो फारच शांत स्वभावाचा मुलगा होता. लोकांपासून दूर, स्वतःच्या जगात हरवलेला. त्याच्या आयुष्यात सगळं होतं, पण कुणाशी नातं नव्हतं, कारण त्याच्या मनात एक भीती होती. ज्याला आपण आपलं मानतो तोच एक दिवस दूर जातो. आरवच्या आयुष्यात प्रेम हा शब्दच एक प्रश्न बनून राहिला होता. तो नेहमी स्वतःला कामात गुंतवून ठेवायचा किंवा जुन्या गोष्टींमध्ये हरवायचा. त्या वाड्यात त्याने एक खोली स्वतःसाठी तयार केली होती, जिथे तो जुन्या वस्तू, पत्र आणि आठवणी जपायचा. त्याला वाटायचं की वस्तू कधी धोका देत नाहीत, माणसं देतात. एक दिवस त्या वाड्यात एक नवीन मुलगी आली. तिचं नाव ईशा होतं. ती खूपच सुंदर नव्हती असं नाही, पण तिचं सौंदर्य तिच्या हसण्यात होतं. तिच्या डोळ्यात एक वेगळंच उबदार पण होतं. ती खूप बोलकी, आनंदी आणि आयुष्याला हलकं घेणारी होती. ती मुंबईतून पुण्यात आली होती नोकरीसाठी आणि तिला राहायला जागा हवी होती. पहिल्याच दिवशी जेव्हा ती वाड्यात आली तेव्हा आरव जिन्याजवळ उभा होता. ईशाने त्याच्याकडे पाहून स्मित केलं. हाय, मी ईशा. इथे नवीन राहायला आले आहे. आरवने फक्त हलकं मान हलवली आणि काहीही न बोलता निघून गेला. ईशाला तो मुलगा खूप विचित्र वाटला, पण त्याच वेळी काहीतरी वेगळं आकर्षणही जाणवलं. जणू तो बोलत नाही, पण त्याच्या शांततेत काहीतरी आहे. पहिल्या रात्री ईशाला झोप येत नव्हती. त्या वाड्याचं वातावरण शांत होतं, पण थोडं गूढही वाटत होतं. अचानक तिच्या दाराखाली एक लिफाफा सरकवला गेला. तिने तो उचलला. त्यावर लिहिलं होतं, कधी कधी अनोळखी माणसंही आयुष्य बदलतात. ईशाने आजूबाजूला पाहिलं, कुणीच नव्हतं. ती थोडं हसली. आत एक छोटी ओळ होती. जर तुला इथे शांत वाटत असेल तर तू इथे राहू शकतेस. त्या क्षणी तिला पहिल्यांदा त्या वाड्याबद्दल एक आपुलकी वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती चहा बनवत होती. अचानक आरव तिथे आला. दोघांची नजर भेटली. ईशाने हलकं हसून विचारलं, तूच का हे लिफाफे ठेवलेस? आरव थोडा थांबला. मला नाही आवडत लोक घाबरलेली दिसली तर. ईशा हसली. मग तू घाबरवतोस का लोकांना? पहिल्यांदाच आरवच्या चेहऱ्यावर हलकं स्मित हास्य आलं. त्या दिवसापासून त्यांच्यात छोटे छोटे संवाद सुरू झाले. सुरुवातीला फक्त कामापुरते, पण हळूहळू ते संवाद थोडे लांबले. ईशा रोज सकाळी बाल्कनीत उभी राहायची. आरव तिला तिथून पाहायचा, पण काही बोलायचा नाही. एक दिवस ईशाने हळूच विचारलं, तू नेहमी मला बघतोस पण बोलत का नाहीस? आरव थोडा थांबला. मला बोलायला जमत नाही, पण बघायला आवडतं. ईशा थोडी लाजली. त्या क्षणी दोघांमध्ये पहिल्यांदा एक वेगळीच शांतता आली, जी शब्दांपेक्षा जास्त बोलत होती. दिवस पुढे जात होते. ईशा आता त्या वाड्याचा भाग बनली होती. ती आरवसाठी चहा ठेवायची, त्याच्यासोबत जेवायची, वाट पाहायची. आरव हळूहळू बदलत होता. तो आता जास्त वेळ बाहेर बसायचा, ईशाशी थोडं बोलायचा. एक दिवस पाऊस पडत होता. ईशा बाल्कनीत उभी होती आणि भिजत होती. आरव तिथे आला. तू का भिजतेस नेहमी? कारण पाऊस मला जिवंत वाटतो. आरव काही क्षण तिला पाहत राहिला. मग पहिल्यांदा तो तिच्या जवळ आला. पावसाचे थेंब दोघांवर पडत होते. त्या क्षणी जग थांबल्यासारखं वाटत होतं. ईशा हळूच म्हणाली,
तू नेहमी इतका दूर का राहतोस लोकांपासून? आरव शांत झाला. मी एकदा खूप जवळ गेलो होतो आणि हरवून बसलो होतो. ईशाने त्याच्याकडे पाहिलं आणि आता आरवने पहिल्यांदा तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. तर आत्ता भीती वाटते, पण तू जवळ असलीस की ती भीती कमी होते माझी. त्या क्षणी दोघं काही बोलले नाहीत, पण त्यांच्यामध्ये काहीतरी बदललेलं होतं. रात्री ईशाला झोप लागली नाही. तिला सतत आरवचं बोलणं आठवत होतं. तिच्या मनात पहिल्यांदा एक वेगळीच भावना आली होती, जी तिने आधी कधीही अनुभवली नव्हती. दुसऱ्या दिवशी ती त्याच्यासाठी स्वतः बनवलेला चहा घेऊन आली. आरव तिथे बसला होता. हा तुझ्यासाठी. आरवने कप घेतला. त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श ईशाच्या बोटांना लागला. दोघं थोडे थांबले. तो पहिल्यांदा म्हणाला, तू इथे आल्यापासून वाडा बदललाय. ईशा हसली. वाडा नाही, तू बदललायस. त्या दिवसानंतर त्यांच्यातलं नातं आणखी खोल झालं. ते आता एकमेकांशिवाय अपूर्ण वाटायला लागले होते. ईशा जेव्हा हसत होती तेव्हा आरव पहिल्यांदा खरं हसत होता. आणि आरव शांत असला तरी ईशाला त्याची शांतता आता भीतीदायक वाटत नव्हती. ती सुरक्षित वाटायची. एका संध्याकाळी दोघं वाड्याच्या छतावर बसले होते. सूर्य मावळत होता. ईशा म्हणाली, तुला माहित आहे का, मला इथे येताना भीती वाटत होती, पण आता हेच घर वाटत आहे. आरव तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण तू इथे आहेस. ईशा थोडी शांत झाली. तिचं हृदय वेगळ्याच वेगाने धडधडत होतं. आरव पुढे म्हणाला, मी प्रेमावर विश्वास ठेवणं सोडलं होतं, पण तू मला पुन्हा शिकवलंस. ईशाने पहिल्यांदा त्याचा हात धरला. तो थोडा थरथरला. आणि मी फक्त इतकंच जाणते की तुझ्याशिवाय मी इथे राहू शकत नाही. त्या क्षणी आरवने तिचा हात घट्ट पकडला. पण प्रेम इतकं सोपं नव्हतं. काही दिवसांनी आरवला नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जायचं होतं. ईशाला ते कळलं तेव्हा ती पूर्ण शांत झाली. त्या रात्री दोघं खूप वेळ काही बोलले नाहीत. शेवटी ईशा म्हणाली, तू गेलास तर? आरव जवळ आला. मी परत येईन, पण मी वाट पाहिली नाही तर? आरव थांबला. मग हळूच म्हणाला, मग मला परत येण्याचं कारणही उरणार नाही. त्या रात्री दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना मिठी मारली. ती मिठी प्रेमाची होती, भीतीची होती आणि कधीही न तुटणाऱ्या नात्याची होती. दुसऱ्या दिवशी आरव निघून गेला. ईशा वाड्यात एकटी राहिली. प्रत्येक कोपरा त्याची आठवण देत होता, पण ती वाट पाहत राहिली. दिवस गेले, आठवडे गेले आणि एक दिवस तोच आरव परत आला. तो थेट वाड्यात आला. ईशा बाल्कनीत उभी होती. दोघांची नजर भेटली. आरव फक्त म्हणाला, मी परत आलोय. ईशा डोळ्यात पाणी घेऊन हसली. आणि मी अजूनही इथेच आहे. तो तिच्याजवळ गेला. पहिल्यांदा त्याने तिला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी वाडा, वेळ आणि अंतर सगळं थांबलं होतं आणि प्रेम पूर्ण झालं होतं.